Okay, everyone, mark your presently. ओके, सो लेट स्टार्ट. आपण थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. थर्ड स्टँडर्ड तुमचा अवर डाएट हा लेसन आपण लास्ट लेक्चरला चालू केला होता. ओके, त्यामध्ये आपण पाहिलेलं की कष्टाची कामं करणाऱ्या व्यक्तींना जास्त भूक लागते आणि जे ओल्ड जे एज्ड असतात म्हणजे ज्यांचं वय जास्त असतं त्यांना कमी भूक लागते. येस, आठवतंय ना सगळ्यांना? स्वराज, मधुरा, वेदांग, भाविका, सार्थक, श्रेया, कुशल. येस, चला. येस टीचर. ओके, बघा आता इथे बघा, मला सांगा विच ऑफ दिस टू इज लायकली टू हॅव अ बिगर इनटेक. आता ताई आणि आजी यापैकी कोण जास्त खाणार सांगा? ताई. येस. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट? त्याच्या मागचं कारण काय असेल तुम्हाला माहिती आहे का? येस टीचर. येस मॅम. ताई तरुण आहे, ती जास्त काम करते म्हणून ती जास्त खाणार. आजी म्हातारी आहे म्हणून ती कमी खाणार. Very good. See, Tai is young. She eats more. So her intake is also bigger. Grandma is old. So her intake is limited. बघा, ताई का आहे, यंग आहे, त्यामुळे ती जास्त खाते आणि तिला जास्त भूक लागते त्यामुळे ती जास्त अन्न खाते. त्या उलट आजी आता म्हातारी झाली आहे त्यामुळे ती कमी प्रमाणात अन्न खाते. ओके. When doing certain kind of work, we make a lot of vigorous movement. Such work is Teacher, sound is break. बघा. साऊंड इज तुम्हाला हे चित्र साऊंड इज तुम्हाला हे चित्र दिसतंय का? तुम्हाला इथे हे चित्र दिसतंय? हा, या चित्रामध्ये बघा ते दोन लोक काय करत आहेत सांगा? जेवत आहे. जेवत आहेत. हे चित्र बघा, हे चित्र दिसतंय का? सांगा. आय विल शेअर माय स्क्रीन अगेन. आता बघा. नो, जेवत आहेत. हे चित्र तुम्हाला आय थिंक तुम्हाला स्क्रीन दिसत नाही. तुम्हाला दिसत नाही फिजिकल लेबर चालू आहे. काही व्यक्ती पाठणीवर ओझं घेऊन चालत आहेत. नो टीचर. Okay. I think this is due to okay, fine. This is due to the network issue. Okay, network issue मुळे you are unable to see. See. So there is a picture जिथे दोन व्यक्ती त्यांच्या पाठणीवर ओझं घेऊन जात आहेत. ओके, त्याला आपण काय म्हणायचं आहे? फिजिकल लेबर, कष्टाचं काम. खूप मोठे असे भरलेले पोते घेऊन दोन व्यक्ती जात आहेत. त्या व्यक्तींना ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त भूक लागेल की कमी भूक लागेल सांगा? जास्त. येस, गुड.
Okay, then some kind of okay, when doing certain kind of work, we make a lot of vigorous movement. Such work is hard on the body. It is called physical labor. Physical labor makes us very hungry. बघा, काही काम असे असतात जे आपल्या शरीराला खूप कठीण वाटतात आणि त्यावेळी आपल्याला भरपूर भूक लागते. त्याला आपण फिजिकल लेबर म्हणजे कष्टाचे काम आहे असं म्हणायचं आहे. ओके, अंडरस्टूड? समजलंय का? हो. Some kind of work can be done sitting at one place. It is not take hard physical effort to do it. Such work is called sedentary work. People who do sedentary work do not feel as hungry as those who do physical labor. बघा, पण काही कामं अशी असतात जी जागेवरून न हलता एकाच जागेवर बसून करावी लागतात. जसं बैठी कामं. ओके, म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती असेल तर तिला एकाच ठिकाणी बसून पेपर वर्क वगैरे करावं लागतं, दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नाही. मग त्यावेळी कोणाला जास्त भूक लागणार सांगा, फिजिकल लेबर वाल्यांना की सेडेंटरी वर्क वाल्यांना? सांगा, कष्टाचं काम करणाऱ्यांना की बैठे काम करणाऱ्यांना? कोणाला जास्त भूक लागेल? कष्टाचं काम करणार. कष्ट चे काम करणे. ओके, माइक बंद करा सगळ्यांनी. The diet of people doing physical labor is greater. They need more food. जे फिजिकल लेबर असतात, कष्टाची कामे करणाऱ्या व्यक्ती असतात, त्यांना त्यांची भूक मोठी असते आणि त्यामुळे त्यांना जास्त अन्नाची किंवा जास्त जेवणाची गरज असते. अंडरस्टूड हिअर? समजलंय सगळ्यांना? यस टीचर. यस टीचर. यस टीचर. चला. Chores like carrying water, washing clothes, sweeping and mopping the floor involve physical labor. Those who do such work feel more hungry. Whether it is man or a woman who does this chores, it is necessary that he or she gets enough food. बघा, पाणी भरणे, कपडे धुणे, त्यानंतर लादी पुसणे, झाडणे. ओके, हे सगळे काय आहेत? कष्टाची कामे आहेत. हे सगळं फिजिकल वर्क आहे. आणि जे लोक अशी कामं करतात त्यांना जास्त भूक लागते. Whether it is a man or a woman who does these chores, it is necessary that he or she gets enough food. मग तो व्यक्ती, काम करणारा व्यक्ती पुरुष असेल किंवा स्त्री असेल, त्यांना समान भूक लागते. त्यामुळे अशा फिजिकल वर्क करणाऱ्यांना पुरेसे अन्न मिळण्याची खूप गरज असते. ओके, गॉट टिल हिअर? टीचर. थर्ड स्टँडर्ड? टीचर. Yes. What happened, Riddhi? Teacher, your sound is breaking. Actually, there is no electricity. I have lost my Wi-Fi connection. That's why. Still it is breaking. अजूनही आवाज ब्रेक होतोय का सांगा मला. नाही. नो टीचर. नो मॅम. टीचर. ओके. नो, आता नाही अगोदर होत. बघा, when children are growing, body growth is very rapid. So, girls and boys of growing age need a lot of food. बघा, जेव्हा मुलांचं वय वाढत असतं तेव्हा टीचर तुमची स्क्रीन नाही दिसत. टीचर तुमची स्क्रीन नाही दिसत. मॅम स्क्रीन नॉट विजिबल. ओके, द लाईट हॅज कम. जस्ट अ सेकंड. फक्त 2 to 3 minutes वाट बघा. आय विल जॉईन. हा,
जस्ट 2 to 3 minutes वेट करा. नाव एम आय ऑडिबल क्लिअरली. आता आवाज क्लिअर येतोय का सांगा. चॅट बॉक्स मध्ये लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहा. राईट इट इन अ चॅट बॉक्स. Screen is also visible now. Yes. Yes. Use your chat box. See, when children are growing, bodily growth is very rapid. So girls and boys of growing age need a lot of food. जेव्हा मुलांची वाढ होत असते तेव्हा वाढत्या वयातील मुलांच्या, मग त्या मुली असू देत किंवा मुलं असू देत, त्यांना त्यांच्या शरीराची नीट वाढ होण्यासाठी अन्नाची योग्य त्या प्रमाणात, भाविका माईक बंद ठेवायचा आहे, योग्य त्या प्रमाणात अन्न मिळण्याची खूप गरज असते. See, can you tell, will pumpkin be cooked at all children's house on the same day? भोपळ्याची भाजी सगळ्या मुलांच्या घरी एकाच दिवशी बनते का? नाही. टीचर. No. Okay. Next. Would you like it if you got the same menu at every meal every day? रोज तुम्हाला आईने एकाच प्रकारचं जेवण सकाळ, दुपार, रात्र, संध्याकाळ खायला दिलं, रोज तेच, तर तुम्हाला आवडेल का? नाही. नाही टीचर. No, we will not like that way. Why can we not get mangoes throughout the year? आपल्याला पूर्ण वर्षभर आंबे का नाही मिळत, फक्त उन्हाळ्यातच का मिळतात? सांगा. Because there is a season for every fruit. प्रत्येक फळासाठी एक सीझन असतो आणि त्याच सीझन मध्ये आपल्याला फळं चांगली मिळतात. येस वेदांग, विल यू टेल? ओके. व्हरायटी इन फूड बघा, म्हणजे अन्नातील विविधता. We eat a lot or a little depending on how hungry we are. That is, our hunger determines how much we eat. Here we are thinking about the amount we eat. बघा, आपल्याला जेवढी भूक लागते त्यानुसार आपण कमी जास्त खात असतो. म्हणजेच आपली भूक ठरवते की आपल्याला जास्त खायला पाहिजे की कमी खायला पाहिजे. We also need to consider which food item we eat. आणि आपण काय खाणार आहोत, आपण काय खातोय ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. Different people include different items of food in their diet. What could be the reason for that? सांगा. वेगवेगळी क्षेत्रातील लोक वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातात, असं का असतं? कोकणातील लोकांचं अन्न आणि विदर्भातील लोकांचं अन्न यामध्ये विविधता आहे, असं का आहे सांगा. कारण की वेदांग, you are not clearly audible बेटा.
सी ज्या ज्या ठिकाणी जी पिके होतात आपण त्याच्यावरच अवलंबून असतो. बघा इथे तुम्हाला एकदम नीट एक्सप्लेन केलेलं आहे. बघा इफ ओन व्हॉट हॅपन. आवाज नाही. टीचर साऊंड आता इज तर मला फुल वायफाय नेटवर्क आहे. आवाज ब्रेक होतोय का? टीचर Yes. येतोय. No, येस. teacher. हो टीचर. क्लिअर येतोय आवाज. No, teacher. ओके, Clear ज्यांना येतोय. साऊंडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदा लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन व्हा. आय एम वेटिंग. चला लेफ्ट व्हा आणि परत जॉईन व्हा. आय एम वेटिंग फॉर यू. Shreya, can you hear me clearly now? Yes, teacher. ओके. भाविका तुला आवाज क्लिअर येतोय? Yes, teacher. व्हेरी गुड. सो वी विल येस प्रोसीड नाउ. टीचर. ओके चला. सी येस टीचर. if only a certain combination of dishes is prepared every day, then we have to eat the same food all the time. Having such meals would be a boring chore. So different dishes are prepared in turn. रोज जर तुम्हाला वरण भातच खायला दिला तर तो तुम्हाला खायला आवडेल का? सांगा. रोज तोच खायला दिला तर विल यू लाईक टू इट इट एव्हरी टाइम? No. दुपारच्या जेवणाला, डिनरला, सगळ्या वेळेला तोच दिला नाही, आपण बोर होऊन जाऊ, आपण ते नाही खाणार. बरोबर. म्हणून आपण वेगवेगळे डिशेस ट्राय करत असतो, वेगवेगळ्या डिशेस रोज बनवत असतो. In region where rice grows in plenty, rice become a major part of the diet of the people living there. बघा कोकणासारख्या परिसरात जिथे भाताची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते तिथे लोकांच्या जेवणात मुख्यतः भात असतो, तांदूळ असतात, तांदळाची भाकरी असते, भात असतो. ओके. In region where jawar or bajra are a major crop, people include more of भाकरी in their meal. आणि जिथे ज्वारी आणि बाजरी याची पिके घेतली जातात, मग तांदळाचा आपण भात बनवू शकतो आणि भाकरी पण बनवू शकतो. ज्वारी आणि बाजरीचा भात घालता येत नाही. ओके. त्याची भाकरीच करावी लागते. मग जिथे ज्या प्रदेशात ज्वारी आणि बाजरी जास्त पिकते तेथील लोक भाकरी खातात. In certain regions, wheat is a major crop. People in those region eat more chapatis. तर काही क्षेत्रांमध्ये गव्हाचं पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, म्हणून तेथील लोक चपाती खातात. Fish is available in the plenty in the sea. Therefore, the people in Konkan have a lot of fish in their diet. समुद्रामध्ये मासे खूप मोठ्या प्रमाणात मिळतात, म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात माशांचा समावेश असतो. अंडरस्टूड? आता Yes. समजलं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची लोक वेगवेगळ्या प्रकारचे अन्न का खातात? समजलं आता? जिथे जे अन्न पिकतं ते अन्न तेथील लोकांचं मुख्य फूड असतं. दॅट इज अ मेन फूड, मुख्य अन्न असतं. ओके. See, a fisherman is catching a fish in sea. There are two ladies selling a fish. Okay, you can see. मासे विकत आहेत दोन बायका आणि एक कोळी जाळ्याने मासे पकडत आहे. Depending on their seasons, we get different vegetables and fruits at different times of the year. Accordingly, the food items in our diet also change. Whether there is a ceremony, special dishes are prepared. We make sweets especially when we celebrate a नाही. festival. काय झालं? तुमचं वाचलं आवाज क्लिअर नाही. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय का सांगा? येस. येस. भाविका, तुझ्या नेटवर्कचा कदाचित प्रॉब्लेम असेल, कारण सगळ्यांना माझा आवाज क्लिअर जातोय. चेक विथ युअर नेटवर्क. सी, मग वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे जसा उन्हाळा पावसाळा येतो त्याप्रमाणे फळं आणि भाज्या या सुद्धा अवेलेबल होतात आणि त्यानुसार आपण आपला आहार बदलत असतो. उन्हाळ्यात आपण कलिंगड, त्यानंतर मँगो यासारखे फ्रुट्स खातो, तर हिवाळ्यात आपण संत्रे, ग्रेप्स यासारखे फ्रुट्स खातो. ओके. आणि जर एखादं फेस्टिवल असेल किंवा एखादी सेरिमनी असेल, जसं लग्न समारंभ किंवा एखादं फेस्टिवल असेल, तर तुमच्याकडे स्वीट्स बनवले जातात, मिठाई बनवली जाते. येस. काहीतरी स्पेशल फूड आयटम बनवले जातात.
What care should we take about our food? मग आपल्या अन्नधान्याच्या विषयी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? If we wish to be healthy, then we must take care of our diet. जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपल्याला आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. So we should eat all the dishes made at home. We must not avoid eating things merely because we don't like them. मग घरात बनवलेले सर्वच अन्न पदार्थ आपण आवडीने खाल्ले पाहिजेत आणि जे पदार्थ आपल्याला आवडत नाही ते पूर्णपणे खाणं टाळायचं, असं करायचं नाही. तुम्हाला जर एखादा पदार्थ आवडत नसेल तर तो कमी प्रमाणात खायचा, पण तो खायचाच नाही असं करायचं नाही. ओके. Sprouted pulses and leafy vegetables should be included often in our diet. मोड आलेली कडधान्ये आणि पालेभाज्या सतत आपल्या आहारात असायला हव्यात. We should also have yogurt and buttermilk occasionally. आणि अधूनमधून आपण दही आणि ताक सुद्धा आपल्या जेवणासोबत घेतलं पाहिजे. न्यूजपेपर अँड टीव्ही, माईक बंद करा सगळ्यांनी. Newspaper and TV frequently advertise cold drinks. They also advertise many food products. We are tempted to buy them. They are tasty. Their mic off ठेवा. Their wrappers are attractive, but that does not mean that they are good for our health. बघा, तुम्ही पाहत असाल न्यूजपेपर मध्ये आणि टीव्हीला वेगवेगळ्या फूड आयटम्सची आणि कोल्ड ड्रिंक्सची ऍड येत असते, येते ना. येस, वेगवेगळे फूड आयटम्स असतात, त्याचे पॅकेज एकदम आपल्याला मस्त मस्त दिसतात, असं वाटतं की वाव ही गोष्ट टेस्टी लागेल. ती टेस्टी पण लागते, खाताना ती टेस्टी लागते, पण दॅट इज व्हेरी हार्मफुल फॉर अवर बॉडी. आपल्या हेल्थ साठी ते काय आहे? हार्मफुल आहे, धोकादायक आहे. ओके. सी वन बॉय अँड गर्ल इज सीइंग दॅट ऍड आणि त्या मुलीच्या हातात छान रॅपर असलेला एक फूड प्रोडक्ट आहे. ओके. हिअर वी हॅव कम्प्लिटेड अवर लेसन. व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो पहा. ऑल दॅट वी ईट अँड ड्रिंक इन अ डे इज टुगेदर कॉल्ड अ डाएट. दिवसभरात आपण जे खातो पितो त्याला एकत्रितपणे आपला आहार म्हणायचा आहे. एज, फिजिकल लेबर अँड द स्टेट ऑफ हेल्थ कॉज डाएट टू डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. वय, कष्टाचं काम आणि आपल्या आरोग्य आपली परिस्थिती याच्यानुसार आपण आपलं डाएट बदलत असतो, आपला आहार बदलत असतो. डाएट ऑल्सो चेंजेस अकॉर्डिंग टू द फूड आयटम अवेलेबल इन द डिफरंट सीझन. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम अवेलेबल होतात, त्याच्यानुसार सुद्धा आपला आहार बदलतो. द फूड स्टफ्स रेडीली अवेलेबल इन डिफरंट रिजन्स आर डिफरंट. दिस ब्रिंग अबाउट डायव्हर्सिटी इन पीपल्स डाएट. प्रत्येक ठिकाणानुसार तिथल्या अवेलेबिलिटीनुसार लोकांचा आहार बदलत असतो. Eating a variety of foodstuffs in our diet helps to meet all the food related needs of our body. वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खाल्ल्याने आपल्या बॉडीच्या अन्नाच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. The attractive and tasty food product that we see in advertisement may not be necessarily good for health. तुम्ही टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाइज मध्ये पाहणारे अट्रॅक्टिव्ह आणि टेस्टी फूड प्रोडक्ट हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतील असं नाही. ऑलवेज रिमेंबर टू कीप गुड हेल्थ. केअर मस्ट बी टेकन अबाउट द फूड वी ईट. मग जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर आपण आपल्या अन्नाची काळजी घेतली पाहिजे. अंडरस्टूड द लेसन? थर्ड स्टँडर्ड. भाविका, वेदांग, सार्थक, स्वराज, टीचर. श्रेया, कुशल. येस. ओके. क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके. क्वेश्चन आन्सर विल बी टेकिंग इन द नेक्स्ट लेक्चर. तुम्ही ते शोधून ठेवायचे आहेत. ओके. येस. Yes. ओके. Okay. चला. ओके. फोर्थ स्टँडर्ड, पे अटेन्शन ओव्हर हियर. युअर लेसन नंबर 14 मॅप्स अँड सिम्बॉल. ओके. आपण स्टार्ट केलेला आहे, राईट? पेज नंबर. वेट. No, we have to start it. ओके. लेसन नंबर 14 आपल्याला स्टार्ट करायचं आहे.
Page number is 86. C. Maps and symbol. बघा या पिक्चर मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? सांगा, कोण सांगणार? रिद्धी, विल यू? येस टीचर. या हा, पिक्चर मध्ये आपल्याला एक रिव्हर दिसते, एक स्कूल दिसते, एक वेल दिसते, एक ट्री दिसतं, एक होम दिसते आणि एक टाकी दिसते पाण्याची. Okay, see. Very good. There are 8 different things in the picture shown above. Of these, some things are man-made while other things are formed naturally. They can be classified as follows. मग यापैकी मानवाने बनवलेल्या आणि नॅचरली गोष्टी कोणकोणत्या आहेत? नदी. नदी ही मॅनमेड आहे का नॅचरल आहे सांगा? रिव्हर इज मॅनमेड और नॅचरल? नॅचरल. Yes. House. Natural. House is man-made or natural? Man-made. मानव निर्मित की नैसर्गिक? Yes, man-made. School? Man-made. Well, विहीर? Man-made. Tree? Natural. Okay, बघा इथे दिलेला आहे आपल्याला. Natural things are river, trees, a hill and grass. Man-made things are a school, a water tower, a house and a road. Okay. Always remember, man-made objects are made from natural resources. For example, we make chairs, tables, benches, etc. from the wood obtained from the trees. बघा, स्कूल किंवा वॉटर टॉवर किंवा हाऊस हे जरी मॅनमेड असलं तरी ते बनवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या आपल्याला कुठून मिळतात? आपल्या नेचर मधून मिळतात. ओके. लाईक तुमचं टेबल, खुर्ची जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ते कशापासून बनवणार सांगा? सांगा. व्हॉट यू विल रिक्वायर्ड फॉर दॅट? लाकूड लागेल ना, वूड. यू विल रिक्वायर वूड ना. मग हे वूड तुम्हाला कुठून मिळणार सांगा? कॅन यू हिअर मी? झाडापासून. झाडापासून. आणि ही झाडे कुठे असतात? आपल्या पर्यावरणात, इन अवर नेचर. ओके. आता आपण हे कसं बघणार? बघा इथे काय आहे, तुमचं बुक आहे ना तुमच्याकडे, इमेज रोटेट करून दिलेली आहे. बुक आहे ना सगळ्यांकडे? 4th स्टँडर्ड. हा, तुम्ही बुक मध्ये बघा. आय एम ट्राइंग टू रीड. The picture above shows the area around Anju's house and school. Complete the activity below with the help of picture. या चित्रामध्ये अंजूच्या घराबाजूला आणि स्कूलच्या बाजूला जो एरिया आहे तो दाखवला गेलेला आहे. ओके. चला, फाइंड अंजूज हाऊस इन द पिक्चर. पेन्सिलने अंजूचा हाऊस मार्क करा. कुठे आहे बघा? हे बघा इथे. दिसला? दिसलं सगळ्यांना? त्याच्या बाजूला अंजू's फ्रेंड हाऊस. वेट. एक एक करून सर्च करूया आपण. नेक्स्ट आहे फाइंड हर स्कूल इन द पिक्चर. स्कूल कुठे आहे बघा? स्कूल कुठे आहे? टीचर मी सांगू? ओके, दिस वन. अंजू स्कूल वरती एकदम. दिसला सगळ्यांना? भेटला स्कूल? हो. हा, मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? फाइंड द रूट फ्रॉम अंजूज हाऊस टू हर स्कूल अँड कलर इट. अंजूच्या घरापासून स्कूल पर्यंत जाणारा रस्ता शोधा आणि त्याला पेन्सिलने कलर करा. केलं? येस. ओके. नेक्स्ट आहे नोट द थिंग सीन ऑन द वे फ्रॉम द हाऊस टू स्कूल. आता मला सांगा, घरापासून
स्कूल पर्यंत जाता जाता काय काय लागतं मध्ये? कोण सांगणार? वस्तू, हा, बॅग, पेन्सिल, कंपास, बुक. नाही. या मॅप मध्ये अंजूच्या घरापासून स्कूलला जाण्यासाठी काय काय लागतंय? मध्ये कोणकोणते ठिकाणं येतात ती सांगा. ओके टीचर. हॉस्पिटल, हम्म. हॉटेल, जिल्हा परिषदचं ऑफिस, येस, बस स्टॉप, बस स्टॉप, पोलीस चौकी. चौकी, सेंट पार्क. दोन रस्ते आहेत बघा. तुम्ही या फर्स्ट टर्न वरून पण वळू शकता. ओके, अंजूज टीचर हाऊस नंतर, आणि पुढून पण जाऊ शकता. 2 routes are there, right? टीचर Yes. अंजूच्या फ्रेंडच्या हाऊसच्या इथनं पण आपण जाऊ शकतो. हा, तिथून पण जाऊ शकतो आपण. पार्क जवळून. ओके, त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन. Write the direction in which the places on the narrow lane are situated. Narrow lane, इथे बघा, पोस्ट ऑफिस नॉर्थला काय आहे? पोस्ट ऑफिस. वेस्टला काय आहे? सेंट्रल मार्केट. ईस्टला आहे स्टॅच्यू. ओके, उत्तरेला काय आहे? पोस्ट ऑफिस. पश्चिमेला सेंट्रल मार्केट आहे आणि पूर्वेला काय आहे? स्टॅच्यू आहे, पुतळा आहे. अंडरस्टूड? ओके. Yes. चला, आता बघा, जे चित्र आपण पाहिलं त्या चित्राचा एक छोटासा आराखडा आपल्याला एक स्केच प्रकारे आपल्याला दिलेला आहे. बघा इथे बघा, आपण तिथे मस्त मोठं चित्र पाहिलं की नाही? येस. आता इथे तुम्हाला सिम्बॉल यूज करून तेच चित्र दाखवलेलं आहे. बघा इथे आहे अंजूज हाऊस, त्यानंतर तेच बनियन ट्री, अंजूज फ्रेंड्स हाऊस, हॉटेल, जिल्हा परिषदचं ऑफिस, सगळ्या त्याच गोष्टी आहेत. फक्त इथे काय चिन्ह वापरलेली आहेत. सिम्बॉल हॅव बीन यूज. ओके, सांगा आता. ड्रॉ द सिम्बॉल यूज टू रिप्रेझेंट हाऊस. हाऊस दाखवण्यासाठी कसं सिम्बॉल वापरलाय सांगा. ड्रॉ करा तुम्ही. कसं वापरलंय सिम्बॉल हाऊस दाखवण्यासाठी? कोणतं चिन्ह वापरलंय? असं वापरलंय ना? येस, अशा प्रकारचं चिन्ह वापरलंय ना हाऊस दाखवण्यासाठी? हो. चित्रात बघा सगळ्यांनी. त्यानंतर नेक्स्ट टू द सिम्बॉल राईट द नंबर ऑफ टाइम्स इट अपियर्स इन द स्केच. हाऊसचं चित्र या स्केच मध्ये किती वेळा आलंय सांगा मला. घराचं चिन्ह पूर्ण स्केच मध्ये किती वेळा वापरलंय? 4. 4 times. ड्रॉ द सिम्बॉल यूज टू रिप्रेझेंट ट्री. ट्रीचं चिन्ह कसं आहे बघा. दिस इज हाऊ ट्री दाखवलंय ना अशा प्रकारे. येस, इथे ग्रीन कलर आहे आणि हा ब्राऊन कलर आहे. येस, Yes, teacher. सगळे. हा, नेक्स्ट टू द सिम्बॉल राईट द नंबर ऑफ ट्रीज सीन इन अ स्केच. आता बघा, मोजा किती ट्रीज आहेत या स्केच मध्ये. शोधा पटकन. Teacher, किती आहेत बघा. 14 आहेत, 14 आहेत. 14. Teacher, 14. येस. Okay. See, we made use of different symbols while making this sketch. आता जेव्हा हे स्केच बनवण्यात आलं तेव्हा आपण वेगवेगळी चिन्ह वापरली. घरासाठी एक चिन्ह, झाडासाठी, पोस्ट ऑफिस साठी, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साठी वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह आपण वापरली. ओके, सिम्बॉल्स वापरले. टू कन्वर्ट अ स्केच इनटू अ मॅप,
You should show the direction and include an index, a title and a scale. मग जेव्हा या स्केचला तुम्हाला नकाशात कन्वर्ट करायचं असतं, एखाद्या स्केचचा जेव्हा तुम्हाला मॅप किंवा नकाशा बनवायचा असतो, त्यावेळी तुम्ही त्यामध्ये डायरेक्शन म्हणजे दिशा दाखवणं गरजेचं आहे. इंडेक्स ही आहे, इंडेक्स मध्ये म्हणजे कुठलं चिन्ह तुम्ही कशासाठी वापरलंय, सूची म्हणतात तिला, ती दाखवणं पण गरजेचं आहे. आणि त्याला आपण नाव दिलं पाहिजे, टायटल दिलं पाहिजे. आणि स्केल, स्केल म्हणजे किती अंतरावर काय आहे ते सुद्धा. हे बघा, टायटल काय आहे, नाव काय आहे, अंजूज हाऊस अँड सराउंडिंग, अंजूचं घर आणि परिसर. ट्री साठी कोणतं साइन आहे, कॉलनी, बस स्टॉप, पार्क, हाऊस, सेंट्रल मार्केट, हॉटेल, टेलिफोन एक्सचेंज, जिल्हा परिषद, स्टॅच्यू, अंजू स्कूल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, आईस्क्रीम पार्लर, पोस्ट ऑफिस, पोलीस चौकी, या सगळ्यांसाठी वेगवेगळी चिन्ह वापरलेली आहेत. ओके. A map of Anju's house and locality is given below. When you make a map of your locality, compare it with this map. Understood? मॅप बनवताना कशा कशाची गरज असते, तुम्हाला त्या मॅप साठी चिन्ह शोधावी लागतील. म्हणजे कोणतं चिन्ह द्यायचं, घर असेल, हाऊस असेल तर कोणतं चिन्ह द्यायचं, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या मॅपला तुम्ही नाव दिलं पाहिजे. आणि जे चिन्ह तुम्ही यूज करतायत, वाचणाऱ्याला कसं समजणार, झाड आहे म्हणजे इथे ट्रीच आहे, झाडाचं चिन्ह, हाऊसचं चिन्ह आहे म्हणजे इथे घरच आहे, स्कूल नाही, ते वाचणाऱ्याला कसं समजणार. त्यामुळे तुम्ही इंडेक्स लिहिली पाहिजे, सूची लिहिली पाहिजे. ओके, अंडरस्टूड? समजलंय सगळ्यांना? Yes. Okay. The art of map making has now advanced greatly. Our ancestors also used to make maps. बघा, आता नकाशा बनवण्याची जी कला आहे ती खूप प्रगत झालेली आहे. आपले जे पूर्वज होते ते सुद्धा नकाशा बनवत असत. They used animal skin, bones, cowries, then clay or stone tablet to make maps. मग आपले जे पूर्वज होते ते काय करायचे, प्राण्यांची स्किन म्हणजे कातडी, त्यानंतर हाडे, कवड्या, या सगळ्यांचा वापर करून त्याच्यावर मॅप बनवायचे, नकाशे काढायचे. Approximately 5000 years ago, there was a civilization called Mesopotamia. A clay tablet of those days showing some parts of Mesopotamia is shown alongside. Take a look. बघा, 5000 वर्षापूर्वी मिझोपोटॅमिया नावाचं एक संस्कृती होती आणि त्या लोकांनी अशा प्रकारे मॅप काढला होता, तुम्ही पाहू शकता. ओके, अंडरस्टूड टिल हियर? 4th स्टँडर्ड समजलाय का? Yes, teacher. Yes, teacher. Yes, teacher. आता इथे काय सांगितलंय तुम्हाला, डिझाईन सिंपल सिम्बॉल फॉर द नॅचरल अँड मॅनमेड ऑब्जेक्ट दॅट यू प्रिपेअर्ड अर्लियर. तुम्ही तुमच्या आजूबाजूला दिसणारे नॅचरल अँड मॅनमेड ऑब्जेक्ट शोधायचे आहेत, त्यांच्यासाठी सिम्बॉल बनवायचा आहे आणि त्याचं स्केच बनवायचं आहे. ओके, फर्स्ट ड्रॉ रोड. आता स्केचवर तुम्ही काय काय काढणार, रस्ता, नदी, रेल्वे लाईन, तुमच्या लोकॅलिटीमध्ये जशी दिसते तशी तुमच्या पेपरवर काढायची. आणि त्यानंतर जे स्केचच्या सोबतच तुम्ही इंडेक्स बनवायची, प्रत्येक सिम्बॉल साठी काय कोणता सिम्बॉल वापरलाय ते लिहायचं. ओके, त्यानंतर कंपास रोज म्हणजे डायरेक्शन दाखवायचे आहे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असे डायरेक्शन दाखवायचे आहेत आणि त्याला नाव द्यायचं आहे माय लोकॅलिटी. ओके, नाव अंडरस्टूड? अंडरस्टूड टिल Yes, हियर? teacher. Yes, teacher. Yes. आता इथे काय दिलं Yes, नाही teacher. सांगा, याच्यामध्ये काय मिस्टेक आहे सांगा. तन्वीज हाऊस अँड सराउंडिंग, तन्वीचं घर आणि तिचा परिसर इथे दाखवलाय. काय मिस्टेक केली आहे त्यांनी याच्यामध्ये सांगा. टीचर मी काय सांगू मिस्टेक केली आहे त्यांनी? टीचर मी सांगू येस,
सांगा. टीचर या त्या दुसऱ्या मॅप मध्ये इथे माणसं, ॲनिमल, कार्स वगैरे काहीच नव्हते, ट्री वगैरे काहीच नव्हते. याच्यात ते सगळं दाखवलंय. येस, कार आणि माणसं सुद्धा दाखवली आहे. ट्रीज वेअर देअर. ट्रीज दाखवायला पाहिजेत, पण यांनी बाकीचं पण दाखवलंय. बरोबर. अजून अजून पोलीस कॉलनीचं सिम्बॉल बघा कसं. पोलीस कॉलनीचं ओके ओके फाईन. इथे बघा काय दिलंय, मेक फ्रेंड्स विथ मॅप्स. स्टडी द मॅप ऑफ महाराष्ट्र गिवन बिलो अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. इथे परत तुम्हाला महाराष्ट्राचा मॅप दिलाय. आता तुम्हाला क्वेश्चन आन्सर बघायचे आहेत. अवर स्टेट हॅज अ हिस्टॉरिकल हेरिटेज. महाराष्ट्र हॅज फोर्ट्स नियर द सी, इन द माउंटेन अँड ऑन द प्लेन. राईट द नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट विच हॅव फोर्ट. सांगा मला कोणकोणत्या जिल्ह्यात तुम्हाला किल्ले दिसत आहेत. किल्ले कुठे दाखवलेत. फोर्ट. फोर्टचं साईन बघा काय आहे. दिसलं फोर्टचं साईन. किल्ल्यांचं चिन्ह दिसलं. हे बघा दिसलंय का. 4 नंबर आहे किल्ला. ओके. आता बघा कुठे कुठे दिसतोय. हा बघा वैरागड म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात. बरोबर. इथे माझ्या फोन मध्ये हे राहत नाहीये नीट. जस्ट अ सेकंड. पटकन पटकन साईन शोधा. कुठे कुठे आहे बघा. चला शोधा आता तुम्ही. हे बघा इथे दिसतंय गडचिरोली जिल्ह्यात वैरागड. दिसला सगळ्यांना. अजून शोधा. हा बघा नांदेड मध्ये कंधार. नांदेड मध्ये कंधार किल्ला. लातूर रोडवर उदगीर. बीड मध्ये धरूर. उस्मानाबाद मध्ये औसा. होटगी मध्ये नळदुर्ग. अहमदनगर मध्ये बार्शी. पुण्यात बघा किती किल्ले आहेत. सिंहगड, रायगड, कुडे. सॉरी कुडे इज नॉट. सिंहगड, तोरणा आणि रायगड आहे पुण्यात. महाराष्ट्रात आहे सॉरी रायगडमध्ये आहे जंजिरा आणि उंदेरी खंदेरी अलिबाग जिल्ह्यात. ओके. त्यानंतर इथे शिवनेरी किल्ला सुद्धा आहे पुण्यात. अंडरस्टूड. येस टीचर. अजून वरती पण बघा भरपूर आहेत. इथे धुळ्यामध्ये आहेत साल्हेर, मुल्हेर, गाळणा, भांबेर, नवापूर. ओके. समजलंय. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही साईन बघून सगळं शोधणार आहात. अंडरस्टूड. अजून काय काय दाखवलंय. येल्लो सर्कल असेल तर ते आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. नुसतं व्हाईट सर्कल असेल तर ते आहेत मेजर प्लेसेस. औरंगाबाद. मेजर प्लेसेस अँड स्टेशन्स. औरंगाबाद. हे चिन्ह आहे केव्सचं म्हणजेच लेणी, गुहा. त्यानंतर फोर्ट, किल्ले, हॉट वॉटर स्प्रिंग, गरम पाण्याचे कुंड, एअर ट्रान्सपोर्ट सेंटर, एअरपोर्ट्स, पोर्ट म्हणजे बंदर, रेड लाईननी नॅशनल हायवे आणि अशी लाईन असेल तर रेल्वे. ओके. मग बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह कराल. राईट द नेम ऑफ डिस्ट्रिक्ट विथ हॉट वॉटर स्प्रिंग. हॉट वॉटर स्प्रिंगला कुठला साईन आहे. ब्ल्यू कलरचा स्क्वेअर. शोधा कुठे आहे मॅप मध्ये. ब्ल्यू कलरचा स्क्वेअर हे बघा इथे. कपेश्वर, उनकेश्वर कुठे आहे ते. वाशिम मध्ये. ओके. त्यानंतर इकडे बघा. इकडे पण आहेत बघा. वसई रोड, वज्रेश्वरीला आहे. आणि इथे आहे साव आणि उन्हावरे. येस. तुम्हाला बुक मध्ये इझी पडेल. मला एवढा मॅप नीट दिसत नाहीये मोबाईल मध्ये. समजलंय तुम्हाला. बाकीच्या क्वेश्चनचे आन्सर शोधू शकाल तुम्ही. फक्त इंडेक्स मध्ये जायचं, पिक्चर बघायचं आणि तुमच्या मॅप मध्ये त्याला शोधायचं. ओके. नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला.
ओके. वेअर डू मटेरियल फॉर मॅनमेड ऑब्जेक्ट कम फ्रॉम? सांगा मला. जे मॅनमेड ऑब्जेक्ट आहेत लाईक टेबल, खुर्ची हे आपण बनवतो, घरं आपण बांधतो, पण यासाठी लागणारं मटेरियल आपल्याला कुठून मिळतं? फ्रॉम दी नेचर. येस वेदा? कंपनी. नो. जे मटेरियल आहे ते आपल्याला मिळतं निसर्गातून, नेचर मधून मिळत असतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा. विच एलिमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट आर नॉट शोन ऑन अ मॅप? वाय? कोणत्या गोष्टी आपल्या पूर्ण सगळीकडे आहेत आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, त्या दाखवल्या नाही नकाशात? सांगा कोणत्या. माणसं दाखवली का नकाशात? नो. ॲनिमल्स दाखवले का? नो. का नाही दाखवले? Yes. का नाही दाखवले सांगा. का नाही दाखवले? कारण एवढी लोक नकाशात दाखवणं इम्पॉसिबल आहे. येस. येस. अंडरस्टूड? समजलंय? लेसन समजलंय? फोर्थ स्टँडर्ड. Yes, teacher. ओके. एनीवन एनी डाऊट? मॅप कसा काढायचा? स्केच काढून कसं मॅप कसा रीड करायचा? स्केच काढताना सिम्बॉल कसे वापरायचे? इंडेक्स कशी लिहायची? सगळं समजलंय सगळ्यांना? Yes. येस. Yes, teacher. ओके. व्हेरी गुड. ओके. सो थर्ड स्टँडर्ड तुम्हाला सुद्धा तुमचा लेसन समजलाय क्लिअरली? Yes, teacher. Yes. ओके. नेक्स्ट लेक्चरला तुम्ही त्याचे क्वेश्चन आन्सर फाइंड आउट करायचे आहे. ओके. Yes. Yes. ओके. नाउ यू कॅन लीव द क्लास. बाय बाय. Bye bye, teacher. Bye bye, Bye. teacher. बाय Bye bye, बाय. teacher. बाय. Bye, ma'am. Thank you, ma'am. वेलकम. बाय बाय.